हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत आपल्याच लेसन नंबर 2 मधले प्रॅक्टिकल्स. आता मागच्या पिरियडला सांगितलं होतं मी तुम्हाला की तुमच्याकडे जर कम्प्युटर नसेल आणि तुम्हाला जर MS PowerPoint इन्स्टॉल करायचं असेल तर कसं करायचं. तर सर्वात आधी काय सांगितलं होतं, प्ले स्टोअरमध्ये जायचं, तिथे काय करायचं, MS PowerPoint 2007 टाईप करायचं. तिथे ऑप्शन्स येतील आणि तुम्हाला जे PowerPoint घ्यायचं असेल त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता. आता माझ्या मोबाईलमध्ये हे ऑलरेडी डाउनलोड केलं असल्यामुळे काय येईल, तिथे ओपनचं ऑप्शन येईल आणि हा ओपन तुमच्या इथे काय येईल, इन्स्टॉल येईल. आणि इन्स्टॉल झाल्यानंतर याचा आयकॉन्स असतो तो तुमच्या मोबाईलमध्ये ह्या आयकॉनसारखा दिसतो आणि त्यानंतर त्याला क्लिक करून ओपन करायचं. आता ओपन केल्यानंतर ही स्क्रीन अशी दिसते. आता ती प्रेझेंटेशन 7 दिसते, तो पण तुमच्या याच्यामध्ये काय दिसेल, ब्लँक दिसेल. आता ही झाली त्याची स्क्रीन. आता त्यानंतर आपल्याला जर प्रेझेंटेशन स्टार्ट करता येते पहा, वर तुम्हाला राईट हँड साईडला प्लसचं साईन दिसतो, त्या प्लसवरती क्लिक करायचं. प्लसवर क्लिक केल्यानंतर न्यू येते पहा, क्रिएट इन ब्लँक प्रेझेंटेशन आणि तुम्हाला इथे काही थीम्स दिलेले आहे. आता याच्यामधून तुम्हाला जसं पाहिजे असेल तसं तुम्ही घेऊ शकता. तर फॉर एक्झाम्पल मी ब्लँक घेते. आता हे घेतले मी एक ब्लँक स्लाईड घेतल्यानंतर मी इथे टाईप करते, लेसन नंबर 1. ओके. आणि इथे लिहिते इंट्रोडक्शन टू कम्प्युटर. ओके. आता बघा, याच्यानंतर आता याच्यामध्ये ऑप्शन कुठले कुठले आपल्याला दिलेले असतात. आता हे झालं, तर आता मला काय करायचं आहे, हे जे स्लाईडचं लेआउट आहे मला ते चेंज करायचं आहे. तर त्यासाठी पहा, तुम्हाला मोबाईलच्या इथे आयकॉन दिसेल, जिथे स्लाईड 1 दिसत आहे ना, त्याच्या खाली तुम्हाला स्लाईडचं चिन्ह दिसत आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. तिथे लेआउट येतात बघा, त्या लेआउटमधून तुम्हाला जे घ्यायचं असेल तुम्ही ते घेऊ शकता. याच्यामध्ये आणखीन डिफरंट पण आहे, तुम्ही त्याच्यामधून डिफरंट घ्यायचं असेल तर डिफरंट घेऊ शकता. आता सेकंड स्लाईड घ्यायची असेल तर पहा, इथे तुमच्या इथे प्लसचा साईन दिलेला आहे, प्लसच्या साईनवर क्लिक करा. आता मला याचं लेआउट चेंज करायचं असेल तर परत लेआउटमध्ये जायचं. आता जर तुम्हाला हे असे नसेल घ्यायचं आणि कलरफुल पाहिजे असेल तर बघा, प्लसवर क्लिक करा, त्यानंतर इथून जे दिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करा. आता जर मला हे पाहिजे, मी याच्यावरती क्लिक करते आणि ॲड टू टायटलमध्ये लिहिते लेसन नंबर 1. ओके. आता याला काय करायचं, मला याला फॉर्मॅटिंग करायचं असेल तर याला फॉर्मॅटिंग करायसाठी काय करायचं, याच्यावर आपण डबल क्लिक करून हे पहा, असा हे ॲरो दिसत आहे तुम्हाला. आता इथे क्लिक केल्यानंतर याला इथून काय करायचं, इथे असं प्रेस करून काय करायचं, तुम्हाला फॉन्ट साईज चेंज करायचे असेल तर पाहिजे. फॉन्ट साईज ते ऑलरेडी 72 आहे, मी इथे 48 करते. असंही सिलेक्ट करून घ्यायचं. सिलेक्ट केल्यानंतर 48 नंतर 60 करते बघा. त्यानंतर बोल्ड करायचं, बोल्ड करा, इटॅलिक करायचं, इटॅलिक करा, अंडरलाईन करायची, अंडरलाईन करा. त्यानंतर तुम्हाला इथून फॉन्ट कलर चेंज करायचा आहे, तुम्ही फॉन्ट कलर चेंज करू शकता. त्यानंतर फॉर्मॅटिंग क्लिअर, फॉन्ट फॉर्मॅटिंग, बुलेट्स द्यायचे आहे, तुम्ही बुलेट्सवर क्लिक करू शकता. त्यानंतर बुलेट्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारच्या बुलेट्स येतील. त्याच्यानंतर टेक्स्ट रोटेट करायचं, रोटेट न्यू स्लाईड घ्यायचे, न्यू स्लाईड लेआउट घ्यायचं आहे, हे बघा
इथे लेआउट ऑप्शन दिसत आहे. तुम्ही लेआउटसुद्धा घेऊ शकता. आता आपल्याला जर इथे काय करायचं असेल, पिक्चर वगैरे इन्सर्ट करायचं आहे, तर ते कशा प्रकारे पाहिजे. इथे होम दिसत आहे तुम्हाला स्क्रीनवर. आता त्या होममध्येच तुम्ही क्लिक करा. बघा, इन्सर्ट आलं, ड्रॉ आलं, डिझाईन आलं, तर मी इन्सर्टवर क्लिक करते. इन्सर्टवर क्लिक केल्यानंतर काय होईल, इथे इन्सर्टचे ऑप्शन बघा. इथे मी पिक्चरवर क्लिक करते आणि फोटोज. आता मी हे एक पोएम घेतलेली आहे, मराठीमध्ये आहे ती. बघा आहे. आता याच्यावर आपण करू. हे झालं पिक्चर इन्सर्ट करणं. आता हे मला नको असेल तर तुम्हाला याला रोटेट करायचं असेल तर हे रोटेटचं ऑप्शन आहे. तुम्ही याला रोटेट करू शकता जसं पाहिजे तसं. नाही पाहिजे तर तुम्ही याला याच्यावर सिलेक्ट करा आणि डिलीट करू शकता. ठीक आहे. तर त्यानंतर इन्सर्टमध्ये बघा, तुम्हाला पिक्चर्स, व्हिडिओज, ऑडिओ टाकायचा आहे. ऑडिओ टाकू शकता. टेक्स्ट बॉक्स घ्यायचा, टेक्स्ट बॉक्स. आता आपण पाहिलं तर मागच्या पिरियडला की त्याच्यामध्ये स्मार्ट आर्टचं ऑप्शन. पहा, हे अशा प्रकारचे आपण शेप्स पाहिजे. लाईन बघा आहे. हा ॲरो जर घेतला, आता हा ॲरो घेतला आहे मी. या ॲरोमध्ये जर मला टेक्स्ट बॉक्स घ्यायचा असेल तर मी याच्यामध्ये टेक्स्ट बॉक्स घेऊनसुद्धा त्याच्यामध्ये टाईप करू शकते. परत इन्सर्टमध्ये जाते. हां, इथे बऱ्याच प्रकारचे डिफरंट शेप्स आहे, जसे मी तुम्हाला मागच्या पिरियडला सांगितले होते. अशा प्रकारचे आपण काय करू शकतो, तिथे क्लिप आर्ट इन्सर्ट करू शकतो. त्याच्यानंतर इथे डिझाईन टॅब आहे. डिझाईन टॅबमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या थीम दिलेल्या आहे. आता बघा, मी अशा प्रकारची थीम जर चेंज केली तर झालं आहे, दिसतं आहे सर्वांना. पहा, इथून बॅकग्राऊंड चेंज करायचं आहे, तुम्ही बॅकग्राऊंड चेंज करू शकता. परत तुम्हाला टॅब चेंज करायचे आहे. पहा, स्लाईड शो करून बघायचं आहे, स्लाईड शो करून बघू शकता फ्रॉम बिगिनिंग. आता आपल्या एका स्लाईडमध्ये डेटा आहे तर काय होईल, एकच स्लाईड शो होईल. सेकंड, थर्ड जे आहे ते ब्लँक आहे, त्याच्यामुळे ते ब्लँकच दिसेल. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा प्रॅक्टिकल करून बघू शकता. आणि पुढचं जे प्रॅक्टिकल आहे ते आपण नेक्स्ट प्रोग्राममध्ये बघू. थँक्यू.